अदनान खान अपनी बैट से छाप छोड़ते हुए पिछले मैच के हीरो, मैन ऑफ द मैच, और इस मर्तबा फिर एक बार बहुत अच्छा स्ट्रोक, एक कवर ड्राइव खेलते हुए, वो भी एक लॉफ्टेड कवर ड्राइव खेलते हुए। बहुत अच्छी बैटिंग। पहले ओवर का खेल हो चुका है समाप्त और स्कोर बोर्ड पे रन्स लग चुके हैं 15। साई श्रद्धा स्पोर्ट्स पहला मैच डोमिनेट करके उन्होंने जीता और इस बार डोमिनेशन अपना दिखाते हुए। तेज गेंद थी भी, लोअर फुल टॉस गेंद, बहुत अच्छा स्ट्रोक यहां पे भी। चतुराई चपलता हमें देखते हुए मैदान के अंदर। गेंदबाज सनी आते हुए। अगली गेंद एक और फुल टॉस गेंद थी, इसी पर एक और अच्छा स्ट्रोक, यानी कि एक और सिंगल मुकम्मल होते हुए 17 रन्स। इस बार तेज तेज तेज, बहुत अच्छी तेज गति की गेंद। और इस बार गेंद हवा में और कैच यहां पे ड्रॉप हो चुका है। कैच ड्रॉप यहां पे हो चुका है। अगली गेंद फिर एक बार बहुत अच्छा टैप किया है बॉल को, एक रन यहां भी मुकम्मल होते हुए। बहुत अच्छी बैटिंग हो रही है। खराब गेंदों पे भी अटैक करने की कोशिश कर रहे हैं, अच्छी गेंदों पे सिंगल या डबल लेने की कोशिश कर रहे हैं श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स। अगली गेंद बहुत अच्छा स्ट्रोक, बॉलर के सर के ऊपर से खेलने की यहां पे कोशिश की थी। फॉलो थ्रू में भी उतनी अच्छी फील्डिंग। 2 ओवर की समाप्ति के बाद 19 रन स्कोर बोर्ड पे। शुभम घोलप आते हुए बॉलिंग ट्रैक पे। राइट हम राउंड द विकेट से बॉलिंग करेंगे। पहली गेंद स्टेप आउट किया है और स्टेप आउट करते हुए इस बार थ्रो भी जो हुआ है वो थ्रो हम देख रहे हैं स्ट्राइकर एंड पे। एक और अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद, और यहां पे खुद का विकेट क्या इन्होंने सेक्रीफाइस किया है। डॉट बॉल आता हुआ, बिंदी गेंद, अच्छा स्ट्रोक, और यहां पे कैच पकड़ा है, बहुत अच्छा कैच। विकेट का पतन, अदनान को लौटना होगा, डगआउट में वापस जाना होगा अदनान को। और एक और कैच यहां पे पकड़ते हुए बैक टू बैक विकेट्स। बहुत अच्छी गेंदबाजी शुभम घोलप। 19। अख्तर सर रुकिए 1 मिनट के लिए, अख्तर सर जस्ट अ मिनट। आशुतोष ने कैच पकड़ा है। शुभम घोलप बैक टू बैक विकेट्स लेते हुए हैट्रिक, क्या यहां पे हैट्रिक कंप्लीट होगी? और हैट्रिक का यहां पे चांस था, फॉलो थ्रू में कोशिश बेहतर, बहुत बढ़िया कोशिश की थी शुभम ने। हैट्रिक नहीं मिलेगी, लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत बेहतर, बहुत बढ़िया गेंदबाजी यहां पे शुभम घोलप करते हुए। रैटम राउंड द विकेट से। अगली गेंद एक और बहुत बढ़िया स्ट्रोक, और यहां पे क्या रन आउट हो जाएंगे। अंपायर के ऊपर प्रेशर, लेकिन 1 रन अंपायर देते हुए। प्रणीत आए हैं नए बैटर। बीस याच्या अगोदर डॉट आहे आणि त्यानंतर रन आहे, 20 झालेत या ओव्हरमध्ये आतापर्यंत। पहिला डॉट बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक विकेट्स, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर सिंगल, 5 सर 5 बॉल झालेत अख्तर सर। पहिला डॉट, त्यानंतर नाही झाली आहे सर। पहिला बॉल डॉट,
त्यानंतर 2 विकेट्स, मग पुन्हा तू डॉट खेळलास आणि नंतर सिंगल. पहिली सिंगल आहे का सर? ओके, मग षटक झालंय. येस येस येस. रेडी अक्षय सर? जी हाँ. 3 ओवर की समाप्ति के बाद 21 रन हो चुके हैं स्कोर बोर्ड पे. बॉलिंग ट्रैक पे राहुल गुप्ता आते हुए. जैसे प्रसाद सर ने यहां पे मेंशन किया था, लेफ्ट हैंडर बैटर्स हमेशा एक अच्छी स्ट्रेंथ लेके आते हैं, अलग एंगल से गेंदबाजी करते हैं, लेकिन इस बार कैच पकड़ते हुए और प्रणीत को भी वापस जाना होगा. विकेट का एक और पतन होता हुआ और इस बार एक और बहुत बड़ा झटका लगता हुआ साई श्रद्धा स्पोर्ट्स इस टीम को. शुरुआत बहुत बेहतर की थी. पहले ओवर में अगर हम देखेंगे तो 17 रन थे, लेकिन उसके बाद बैक टू बैक विकेट्स और अब बैकफुट पे साई श्रद्धा स्पोर्ट्स. शुभम इनको पारितोषिक आता हुआ. हर 6 के लिए 500 रुपए की इनामी राशि होगी. अक्षय अय्यर इनकी ओर से. पहली गेंद वाइड आता हुआ. और बैट का अंदरूनी किनारा लग के गेंद सीधी पैरों को लगते हुए. बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी. हिटमैन सीसी टीम ने ना बॉलिंग करते हुए इंप्रेस किया है. पहले मैच में भी बहुत अच्छी गेंदबाजी की थी, इस मैच में भी अच्छी गेंदबाजी अब तक जरूर हुई है. बहुत अच्छी फील्डिंग विकी की ओर से. अच्छी गेंदबाजी. 22 रन हुआ है स्कोर बोर्ड पे. 3 गेंदों का खेल हुआ है सर. 3 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है. और इस बार दिशा से थोड़ा सा बाहर निकलते हुए पैर पकड़ने की कोशिश थी. वाइड बॉल आता हुआ. 23 रन हो चुके हैं बोर्ड पे. 23 ऑन द बोर्ड. अगली गेंद बड़े स्ट्रोक की यहां पे कोशिश जरूर की थी, लेकिन नोमैन्स लैंड में गेंद गिरती हुई. लॉफ करने की यहां पे कोशिश की थी. चौबीस रन स्कोर बोर्ड पे. 2 गेंदों का खेल अभी भी बचता हुआ. क्या यहां पे आउट है? यस, बैट का किनारा लगते हुए और कीपर ने पकड़ा है कैच. साईनाथ ने भी बहुत अच्छी कैच पकड़ी है. बहुत कठिन कार्य होता है ये जब आप विकेट कीपिंग कर रहे हो और उस समय में आपको विद इन अ फ्रैक्शन ऑफ सेकेंड ये कैच पकड़नी होती है. कैच भी पकड़ी है. बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए राहुल गुप्ता. हिटमैन सीसी, जैसे अनु ने भी यहाँ पे बताया, अतुल ने भी यहाँ पे बताया कि हिटमैन सीसी टीम बहुत बेहतर बॉलिंग साइड है, लेकिन उन्हें कमबैक करने के लिए यहाँ पे कम से कम रन देने होंगे और उसके बाद बैटिंग भी बहुत बेहतर करनी होगी. बैटिंग भी अच्छी करनी होगी. लास्ट बॉल ऑफ द ओवर. राहुल गुप्ता बॉलिंग ट्रैक पे. अगली गेंद. अच्छा स्ट्रोक सीधा पहली ही गेंद पे. क्या स्ट्रोक खेला है. और पहली गेंद पे नितिन गोलप ने अपने बैट का फेस ओपन करते हुए आया है आधा दर्जन रन अपने बैट से निकालते हुए. पहले ही गेंद पे आया है 6. गुड स्ट्रोक, गुड स्ट्रोक. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्स हमने आज पूरे दिन भर में देखी है और उनमें से एक बेहतर स्ट्रोक नितिन गोलप की बैट से आता हुआ. 30 रन हुए. 30. 4 ओवर का खेल हो चुका है. डबल ट्रबल अब होगा. क्या ये ट्रबल होगा बैटर के लिए, क्या ये डबल होगा बैटर के लिए, या ये ट्रबल होगा गेंदबाज के लिए? देखते हैं क्या होता है इस ओवर में. बहुत इंपॉर्टेंट ओवर है. शुभम भी बैटिंग ट्रैक पे आते हैं और शुभम को हर 6 पे 500 रुपए की इनामी राशि होगी अक्षय अय्यर की ओर से. देखते क्या वो इनामी राशि उन्हें मिलेगी. और गेंदबाजी ट्रैक पे किस गेंदबाज का इस्तेमाल किया है? विकी आते हुए गेंदबाजी ट्रैक पे. चलिए थोड़ा सा स्पीड अप कीजिए.
वक्त बीता जा रहा है, वक्त किसी के लिए नहीं रुकता है। वक्त का बेहतरीन इस्तेमाल करना आपको आना चाहिए। इस बार हल्के हाथों से खेलने की यहां पे कोशिश की थी, बैकफुट पे गए, बैकफुट से जाके बस बैट का फेस, बैट का ब्लेड यहां पे ओपन किया। अगली गेंद, फिर एक मर्तबा यहां पे भी थोड़ा सा फंबल, लेकिन अच्छी फील्डिंग, बहुत बेहतर, बहुत बढ़िया फील्डिंग करते हुए। अच्छी गेंदबाजी, टप्पा गिरने के बाद हर मर्तबा बाहर निकालने की कोशिश, लेग स्पिन करने की यहां पे कोशिश। अगली गेंद फ्रंट फुट पे नहीं तो बैक फुट पे आके सीधा डेड डिफेंस यहां पे हमने देखा है। रन लेने की कोई मंशा नहीं है, उन्हें पता है डबल ट्रबल ओवर है, अगर यहां पे विकेट जाती है तो 5 रन माइनस भी होंगे। बहुत बढ़िया कॉन्सेप्ट द मास्टर्स कप में हम देख रहे हैं। अगली गेंद, इस बार गेंदबाज ने गलती की है, विकी ने गलती की है, सीधा निकल गई। एक क्विकर वन डालने की यहां पे उन्होंने कोशिश की थी, गेंद टप्पा गिरने के बाद सीधा स्ट्रेट निकल जाती है। वाइट बॉल आता हुआ। अगली गेंद यहां पे टैप किया है, गेंद आती हुई डिक्लेयर जोन में। 1 रन यहां भी मिलेगा। अब यहां पे रन आना भी शुरू हो चुका है, स्ट्राइक भी रोटेट हो चुका है। नितिन घुलप जिन्होंने पहले ही गेंद पे बहुत बेहतर शॉट खेला था, क्या यहां पे वो रिस्क लेंगे? क्या यहां पे फिर से एक और 6 या फिर एक और बड़ा शॉट खेलने की यहां पे कोशिश करेंगे? और क्या विकी वो कोशिश करने देंगे? क्योंकि विकी ने भी अभी तक इंप्रेसिव बॉलिंग की है। डेड डिफेंस करने की यहां पे कोशिश की थी, बस गेंद को जैसे हमने बचपन में वो क्रिकेट खेला होता है जहां पे टैप आउट, 1 टिप आउट होता है सर, वैसा ही कुछ गेंद सिर्फ डेड डिफेंस करने की कोशिश की थी। अगली गेंद, इस बार बैट के ब्लेड को लगता हुआ बॉल, और ओवर हो चुका है समाप्त। जाते हैं हमारे स्कोरर की ओर, देखते हैं कितने रन्स बने इस ओवर में। चौतीस 34 रन हो चुके हैं स्कोरबोर्ड पे। 2 ओवर का खेल अभी भी बचा हुआ, 34 स्कोरबोर्ड पे लग चुका है। और क्या यहां पे 12 गेंदों में बहुत बेहतरीन स्ट्रोक, क्या स्ट्रोक खेला है, सामने का गेंद और सामने ही डिस्पैच कर दिया है, सीमा रेखा के बाहर जाता हुआ। सर नो बॉल, थोड़ा सा लेट कॉल आता हुआ, नो बॉल है अक्षय, नो बॉल है। अगली गेंद फ्री हिट जरूर होगी और 500 रुपए की इनामी राशि भी इनके खाते में जाते हुए। इस बार फिर एक बार एक और नो गेंद, एक और नो बॉल। मार्क अच्छी गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं मार्क, लेकिन यहां पे बैक टू बैक उनसे गलतियां होती हुई। हाई एम एक्शन के नो। अगली गेंद बैट का अंदरूनी किनारा और इस बार गेंद ट्रैवल होती हुई, लेकिन एक भी रन नहीं मिलेगा। बैक टू बैक 2 नोस थे, फ्री हिट कंटिन्यू हुआ था, लेकिन फिर भी फ्री हिट पे डॉट बॉल आता हुआ। अगली गेंद लीव किया है एंड यस इट इज अ गुड लीव, वाइट बॉल आता हुआ। एक और वाइड गेंद, खराब गेंदबाजी होते हुए मार्क की। पहली गेंद पे अगर आप बॉलर पे प्रेशर डालते हो तो वो प्रेशर में आप चीजें खराब करते हो हमेशा। और इस बार बहुत बेहतर स्ट्रोक, लेकिन उससे बेहतर फील्डिंग हमने देखी, आशुतोष थे, बहुत अच्छी फील्डिंग आशुतोष की। एक हाथ से वो कैच अटेम्प्ट करने की उन्होंने कोशिश की। पैंतालीस 45 रन हो चुके हैं स्कोरबोर्ड पे। बस 2 गेंदों का खेल हुआ है, अभी भी 10 गेंदों का खेल बचा हुआ है। देखते हैं इन 10 गेंदों में कितने रन्स बनते हैं। एक और वाइड बॉल आता हुआ। मार्क अगली गेंद, और इस बार पाले में गेंद थी और स्लॉट में गेंदबाजी करने की गलती आप नहीं कर सकते हो, क्योंकि नितिन घोलप जानते इन गेंद को सीमा रेखा के बाहर भेजना। और एक और गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई।
52। हल्के हाथों से खेलने की यहां पे कोशिश की थी। सेंसिबल क्रिकेट, हर गेंद पे आप 6 या 4 नहीं मार सकते हो, थोड़ा सा आपको सेंसिबल क्रिकेट खेलने की आवश्यकता होती है। 2 टू गो, 2 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ। अगली गेंद और इस बार बहुत अच्छा स्ट्रोक। सेंसिबल क्रिकेट इसे ही कहते हैं। स्ट्राइक भी अब चेंज हो जाएगी। इस टूर्नामेंट का रूल, इस टूर्नामेंट का नियम। आखिरी गेंद इस ओवर में। 53 हो चुके हैं, 53 ऑन द बोर्ड। इस बार बहुत ही बेहतरीन स्ट्रोक। कितने रन्स मिलेंगे? यहां पे मिलेगा एक और चौका जो आता हुआ शुभम की बैट से। बस इन 2 ओवर्स के लिए इन दोनों बैटर्स ने अपनी ताकत बचा के रखी थी, अपने स्ट्रोक्स बचा के रखे थे, और इन आखिरी 2 ओवर में आक्रमण करते हुए, अटैक करते हुए, बहुत अच्छा अटैक। हर गेंद पे बड़ा स्ट्रोक, अच्छी गेंद को थोड़ा सा सम्मान दे रहे, अच्छी गेंद के ऊपर सिंगल डबल को कन्वर्ट कर रहे हैं, और खराब गेंद पे अटैक करने की कोशिश। साइनाथ अय्यर आते हुए गेंदबाजी ट्रैक पे। आखिरी ओवर लेके आखिरी 6 गेंदों का खेल। पहली गेंद यॉर्क गेंद थी, लेकिन बहुत अच्छी बैटिंग नितिन गोलब। सिंगल आता हुआ। इस बार बड़े स्ट्रोक की यहां पे कोशिश की थी, बैट का किनारा लगते हुए गेंद ट्रैवल होती हुई। 2 गेंदों का खेल हो चुका है, और इस बार बहुत अच्छी फ्लेक्सिबिलिटी बैटर दिखाते हुए शुभम, बहुत अच्छी फ्लेक्सिबिलिटी हमें दिखाते हुए। वाइट बॉल आता हुआ, और बड़े स्ट्रोक की यहां पे कोशिश जरूर की थी, लेकिन बॉलर ने बहुत अच्छा कैच पकड़ा है, और शुभम के खेल का यहां पे अंत होते हुए। बहुत अच्छी बैटिंग शुभम ने की, जिनको 500 रुपए की इनामी राशि जरूर मिलेगी, जो होगी अक्षय अय्यर की ओर से। एक 6 उनके बैट से जरूर आया था। मैच खत्म होने के बाद वो भी हम बहाल करेंगे। 3 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ। देखते हैं इन बची हुई 3 गेंदों में कितने रन्स बनते हैं, और इंडियन वुमेन्स टीम भी बहुत अच्छा काम करते हुए। 295 रन बन चुके हैं, 5 विकेट जा चुकी है, और बस अभी 43 ओवर्स का खेल हुआ है। इस बार एक रन चुराने की कोशिश, लेकिन स्टंप के पीछे से मार्क ने अच्छा कार्य किया है, और विकेट कहां मिलेगी? अगर पहले ही रन पे विकेट मिलती है तो एक भी रन नहीं होगा, और अगर नहीं मिलती है तो 1 रन जरूर मुकम्मल होगा। यू लिया गया है ग्रामीण टेनिस क्रिकेट, दूध का दूध पानी का पानी, जैसे प्रसाद सर ने भी मेंशन किया था, उसी चीज को देखने की यहां पे हम कोशिश करेंगे। क्या कैमरा वर्क है सर, बहुत बेहतर कैमरा वर्क है। बैटर आउट होते हुए, एक भी रन नहीं मिलेगा। 59, 59। अगली गेंद, अच्छा स्ट्रोक, बेहतर स्ट्रोक, सामने की ओर खेलते हुए सतीश आए। 60 रन मुकम्मल हो चुके हैं स्कोर बोर्ड पे। आखिरी गेंद का खेल यहां पे बचता हुआ। 1 टू गो। आखिरी गेंद पे भी बड़े स्ट्रोक की यहां पे जरूर कोशिश की थी, लेकिन डॉट बॉल आता हुआ। 7 ओवर का खेल यहां पे खत्म हो चुका है। 60 रन बनाए, और जीतने के लिए 61 रनों की आवश्यकता होगी। चलिए जाते हैं टॉस की ओर। अगली मैच होगी एपीएल पैकर्स और जगदम स्पोर्ट्स। एपीएल पैकर्स और जगदम स्पोर्ट्स दोनों टीम्स के कैप्टन्स, आप तुरंत रिपोर्ट करना है टॉस के लिए। एपीएल पैकर्स और जगदम स्पोर्ट्स दोनों ही टीम के कैप्टन्स को विनती होगी, आपको तुरंत टर्फ के अंदर रिपोर्ट करना होगा टॉस के लिए, या फिर आपको पेनलाइज
किया जाएगा। चला या दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. प्रेम पाटील आणि जीतू देखील आहेत. एपीएल पॅकर्स आणि जगदम स्पोर्ट्स. चलिए टॉस किसने जीता है? कोण जिंकले टॉस? एपीएल पॅकर्स. प्रेम काय डिसिजन आहे? डिसिजन पेंडिंग आहे. ओके. एकसष्ट धावेचं लक्ष असणार आहे 7 षटकांमध्ये आणि पाहूयात ते 61 धावेचं लक्ष आणि त्याचा पाठलाग कसा होतोय. दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची मॅच. हिटमॅन सीसी या संघाने नक्कीच पहिला सामना गमावला होता, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची मॅच आहे. प्रत्येक संघाला इथे 3 लीग फॉर्मॅटच्या मॅचेस मिळणार आहेत. पहिला सामना आपण गमावला आणि त्यानंतर दुसरा सामना आहे ना, तो जणू काय डू ऑर डाय होऊन जातो आपल्यासाठी. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलाय. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते इथे आपल्याला. कव्हर ड्राईव्ह देखील म्हणायला हरकत नाहीये, ऑफ ड्राईव्ह देखील म्हणायला हरकत नाहीये. मजर खान आणि विहान अशी ही सलामीची जोडी यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना पहिलाच बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल फेस करत असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. विकेटचं पतन होत आहे. पहिला झटका लागतो इथे हिटमॅन सीसी या टीमला. कुणाल आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. कुणाल भोर. पहिल्या बॉलवरती सिंगल आपण पाहिली, त्यानंतर विकेटचं पतन आणि आता वाईट बॉल आलाय. 2 चेंडू आणि इथे देखील एक चांगला स्ट्रोक आहे आणि चेंडू निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. पहा टर्फ क्रिकेट मित्रांनो किती कठीण आहे, कारण टर्फ क्रिकेटमध्ये हा चेंडू चांगला कनेक्ट झाला. चांगला चेंडू इथे कनेक्ट झालेला, तरी देखील अगदी नेटला थोडा अगोदर लागला असता तर कॅच देखील मिळाली असती. पुढचा बॉल अलॉंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न इथे ऑन ड्राईव्ह केला चेंडूला. एकच जाऊ इथे देखील मिळणार आहे. चांगली बॅटिंग होते, चांगली बॅटिंग होते. आदित्य सिंग आल्यात बॅटिंग करण्यासाठी. आल्या पहिल्या बॉलवरती त्यांनी एक तो षटकार खेचला, तो देखील कुणाल भोर यांच्या विपक्षात. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी पुढ्यातला चेंडू होता. धावचीची शक्यता असताना फेकी केली आहे आणि समय सूचकता प्रेझेन्स ऑफ द माइंड असणं किती गरजेचं आहे. फिल्डिंग खूप चांगली होती, त्यानंतर फेकी करत असताना अगदी थोडीशी घाई केली आहे. फ्रॅक्शन ऑफ द सेकंडचा खेळ आहे सर. अगदी डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर इथे आपल्याला डिसिजन मेकिंग करावी लागते. चेक केलाय, फर्स्ट चेक. 5 बॉल 10 धावा, 1 विकेट. आणि इथे चेंडूची पिचिंग पाहावी लागणार आहे. वाईट बॉल आहे. कठीण आहे गोलंदाजासाठी देखील हे क्रिकेट तेवढंच कठीण आहे. पुढचा बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल इथे आदित्य सिंग यांनी वसूल केलाय. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता झाल्यात 17 धावा. वॉट अ मॅच. ही मॅच देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे. 36 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. 36 बॉल्स 44 टू विन.
बॉलर प्रणित येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि सर काय डिसिजन डेड बॉल आहे. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. इथे थोडंसं फंबल, थोडंसं साचपडत असताना ॲडी. यावेळी झालंय काय, पंचांनी इथे हायम ऍक्शनचा नो बॉल दिलाय. नो बॉल दिला आणि त्यानंतर आपण हा फ्री हिटचा बॉल पाहत होतो. त्या बॉलवरती देखील बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे आदित्य सिंग यांचा राहिला. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय आणि इथे विकेटचं पतन होत आहे का, रनआउट स्वरूपाने विकेट मिळत आहे आणि आदित्य सिंग यांना देखील आता मैदान सोडावं लागणार आहे. प्रणित पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा त्यांनी देखील दिल्यात. 19 धावा धाव फलकावर. यावेळी देखील अगदी लोअर फुल टॉसचा चेंडू आहे. झेलची शक्यता, कॅच ड्रॉप आणि एकच धाव इथे मिळणार आहे. पुढचा चेंडू बॅटची कडा आणि फ्लाइंग स्लिप वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच इथे डिक्लेअर स्वरूपाने गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल निघून जातोय. धावा झाल्यात 21 धाव फलकावरती. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. प्रणित पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. हा पहिला वहिला आणि हा शेवटचा चेक देखील केलाय. पुढचा बॉल समोर एक्झिक्यूट, फुल टॉस बॉल, फुल टोल इथे वसूल केलाय. मजहर खानच्या बॅट मधून येतोय दणदणीत षटकार. धावा झाल्या 27, 27 धावा झाल्या. 30 बॉल आणि 34 ची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग होत आहे, चांगली बॅटिंग होत आहे. हेच तर आहे ना लीग फॉर्मॅटची, हीच मजा आहे. चला मित्रांनो, थोडंसं स्पीड अप करा. स्टॉपवॉच देखील सुरू आहे आणि आम्हा सगळ्यांना तेच हवं आहे की गेम फेअर व्हावा आणि कमीत कमी वेळेमध्ये व्हावा. पुढचा बॉल वेगवान चेंडू आहे. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, मार्क आलाय.
शुभम आला गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. प्रचंड वेग आहे. डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. डायरेक्ट हिट झालाय. पंचांचा बोट आकाशाकडे आणि MK मजर खान यांना देखील आता मैदान सोडावं लागतंय. धावफलक जास्ती मोठा नाहीये. धावफलक देखील जिंकण्यासाठी सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट केले आणि अगदी आपण पाहिलं ना ते 5वं षटक जे मॅजिक जसं प्रसाद सरांनी उल्लेख केला त्यावरती 5-1 धावा 4 धावा बनवल्या तरी देखील मॅच आपल्या खिशात येऊ शकते. पण तो सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागणार आहे. इथे देखील वेग 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 प्रचंड आहे पण वेगेवरती नियंत्रण असणं देखील तेवढं गरजेचं आहे. ते नियंत्रण नाहीये. वाईट बॉल येतोय. 29 झाल्यात. 28 मध्ये 32ची अजूनही आवश्यकता असणार आहे. मॅच निर्णायक्षणाला आली आहे. क्लोज आली आहे. इथे देखील चांगला फटका. अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी एजच लावायची होती. एज लागली आहे. एक धाव मिळाली आहे. चला थोडंसं स्पीडअप देखील करा शुभम. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी खोलवा टप्प्याचा. यॉर्कर यॉर्कर आणि फक्त यॉर्कर पाहायला मिळतात आपल्याला. खूप कठीण आहे हा चेंडू एक्झिक्यूट करणं. हा चेंडू टाकणं त्या ऍक्शननी त्या वेगाने कठीण आहे. पण कठीण कार्य देखील इथे सोपं करून दाखवतोय शुभम. आणि इथे झालंय काय. डॉट बॉल आहे सर. ओके डॉट बॉल आहे. पंचांवरती देखील थोडंसं दबाव थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता पण पंच देखील तटस्थ स्थिर अझर सर असतील आणि शेट्टी सर असतील. यावेळी देखील पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साह्याने मनगटी फटका आपण पाहतोय. एक धाव इथे देखील मिळाली आहे आणि त्या एका धावेच्या साह्याने धावफलक देखील आता पुढे सरसवलाय. 30 षटकाचा खेळ झालाय. 31 धावा धावफलकावरती झाल्यात. 31 ऑन द बोर्ड आणि 24 चेंडू 30 करायच्यात. 61चं टार्गेट 31 झाल्यात. 30 अजूनही करायच्यात. दीप्ती शर्मा देखील बाद झाली आहे पण भारतीय महिला संघाने 320 धावा बनवल्यात आतापर्यंत. महत्वाची मॅच आहे. वर्ल्ड कपची मॅच आहे. डू ऑर डाय मॅच आहे. इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची असणार आहे. ऑस्ट्रेलिया एकही मॅच हरली नाही आहे. भारताने बांगलादेश विरुद्धात एक क्लोज एन्काउंटर मॅच गमावली पण अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. साऊथ आफ्रिका सोबत क्लोज एन्काउंटर मॅच गमावली. चला जाऊयात आता इथे द मास्टर्स कप कडे जिथे जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता असणार आहे. टाइमर ऑन आहे. आम्ही तुमच्यापर्यंत सूचित करू. पुढचा बॉल आणि यावेळी बघा काय केलंय तर फ्रंट फुट डिफेन्स पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश आलेत. पुढचा बॉल यावेळी यॉर्कर चेंडू आणि इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील समोरच्या दिशेला करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागली. चेंडू ट्रॅव्हल झाला डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन वरती. एकच धाव इथे देखील मिळणार आहे आणि त्या एका धावेच्या साह्याने आता धावफलक पुढे सरसवत आहे. आवश्यकतेप्रमाणे खेळ जी आणि जशी आवश्यकता आहे तसा खेळ नक्कीच इथे हिटमॅन सीसी संघ आपल्याला करून दाखवतोय. APL पॅकर्स डिसिजन येऊ द्या. प्रेम पाटील डिसिजन आलेलं नाही आपलं अजून. प्रथमेश भिंगारे गोलंदाजी ट्रॅकवरती 2 बॉल 1च धाव दिली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जणू काय खोदून काढलाय चेंडूला आणि एक धाव इथे देखील वसूल करतायत. चांगली बॅटिंग सेन्सेबल क्रिकेट इथे सुरू आहे. दोन्ही बॅटर्स मध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. मार्क आणि सौरभ टीम हिटमॅन सीसी यांच्यासाठी. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे देखील केला होता. अगदी ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह केलाय बॉलला. केतनने देखील झेप घेतली. डाईव्ह मारली. APL बॅटिंग करणार आहेत. पुढचा बॉल इथे पंच काय घोषित करतात. नो बॉल असणार आहे. पिचिंग विकेटच्या बाहेर. विकेटच्या बाहेर ती पिचिंग पाहायला मिळाली आपल्याला.
पंचांनी नो बॉल घोषित केला. येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट देखील असणार आहे. आणि पाहूयात आता या फ्री हिट बॉलवरती जर मोठा फटका आला, तो एक्झिक्यूट झाला तर मॅचमध्ये नक्कीच मजा येईल. प्रथमेश भिंगारे बॉलिंग ट्रॅकवरती. मार्क सैनी स्ट्रायकिंग एंड वरती असणारे मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला होता. ऑन रिजन वरती लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि इथे देखील मिळाली आहे एकच धाव. 19 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 25 धावेची आवश्यकता आहे. पुढचा बॉल इथे वाईडिश यॉर्करचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला यश नक्कीच त्याला मिळालं. मॅच क्लोज येऊन ठेपली आहे आणि आता डबल द ट्रबल ओव्हरचं इथे आगमन होणार आहे. आणि हे षटक जर गोलंदाजी करत असलेल्या संघांनी 2 विकेट मिळवल्या ना तर मॅच कठीण हिटमॅन सीसी संघासाठी होईल. पण जर हिटमॅन सीसी संघांनी एखादी बाउंड्री जरी लगावली तरी मॅच पूर्णपणे त्यांच्या खिशामध्ये जाणार आहे. मॅच बॅलन्स आहे. स्कोर झालाय 36-36. सर अजूनही 5 मिनिटांची अवधी शिल्लक आहे. त्यामध्ये हे 3 षटकं फेकायचे आहेत. 18 बॉल 25 धावेची. चला स्पीड अप करा प्लीज टीम. साई श्रद्धा स्पोर्ट्स स्पीड अप करा. साई श्रद्धा स्पोर्ट्स स्पीड अप करा थोडंसं प्लीज. इम्पॉर्टंट ओव्हर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ओव्हर. ते फेकण्यासाठी नितीन घोलपला आमंत्रित केलंय. बॅटिंगसाठी मार्क सैनी आणि सौरभ सस्साने या दोघांनीही आउट आहे. प्रत्येक नेटला बॉल आदळला तर आउट आहे मार्क. या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं किती गरजेचं होतं. या सगळ्या गोष्टींची पाहणी करावी लागते. अंदाज बांधावा लागतो. आपला खेळपट्टी कशी आहे, गोलंदाज कोण आहे, आपलं मैदान कसं आहे. डॉट बॉल आलाय. पहिलाच डॉट आला. यावेळी टॅप केलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये असणार आहे आणि त्यानंतर देखील खूप चांगली फिल्डिंग इथे झाली आहे प्रथमेश यांच्याकडून. प्रथमेश भिंगारे. नितीन घोलप गोलंदाजी ट्रॅकवरती असणार आहे आणि आता स्ट्राईक आहे सौरभकडे. सौरभ यांच्याकडे ती स्ट्राईक असेल. पाहूयात आता. आणि अशाच प्रकारे इथे देखील चांगला स्ट्रोक, खूप चांगला क्रिकेट सुरू आहे. अगदी समोरचा बॉल आहे आणि समोरचा बॉल अगदी समोरच्याच दिशेने खेळलाय. ड्राईव्ह केला इथे. पुढचा बॉल इथे बॉलनी वळण घेतलंय आणि बॉलनी वळण घेतल्यानंतर चेंडू देखील गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपाची ही धाव आली आहे. टर्न अराउंड होतोय. मॅचला इथे कलाटणी देणारे षटक सुरू आहे. त्यांना देखील माहिती आहे 5 बनवले तरी 10 मिळतील. 10 मिळाले तर मॅच आपल्या खिशात येऊ शकते आणि तसाच प्रयत्न इथे सुरू आहे दोन्ही बॅटर्सचा. मार्क नॉन स्ट्रायकिंग एंडला, सौरभ स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि इथे पुढे आलेत. अगदी पुढे सरसावले होते पण तरी देखील इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला नाहीये. फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. शेवटचा चेंडू आता शिल्लक असणार आहे या षटकामध्ये आणि थोडंसं स्पीडअप देखील करा. साई श्रद्धा स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे थोडंसं स्पीडअप आपण करा. सौरभ स्ट्रायकिंग एंडला. नितीन घोलप गोलंदाजी ट्रॅकवर. लास्ट बॉल आणि शेवटचा चेंडू देखील डॉट आलाय. तो बॉल देखील डॉट आलाय. डॉट आलेला चेंडू हरकत नाहीये. हिटमॅन सीसी संघाला माहिती आहे डॉट येऊ द्या, डॉटनी फरक पडत नाहीये पण या षटकामध्ये विकेट गेली नाही पाहिजे. आणि आता काय घडतंय आपल्यापर्यंत ती माहिती अक्षय अय्यर नक्कीच घेऊन येतील. बेचाळीस धावा झाल्या धावफलकावरती. 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल्स 19 टू विन. नीती येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. मार्क सैनी फेस करेल. 12-19 मॅच, क्लोज एन्काउंटर. प्रद्युत ज्योता मधली ही पहिली मॅच आजच्या दिवसाची. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती पहा ती हायम ऍक्शन. त्या ऍक्शननी चेंडू टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय आणि शॉट फसतोय. फटका फसलाय. मॅचची कडा लागली आहे.
11-19. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेप घेतली, चेंडूची गती कमी केली आणि त्यामुळे फक्त 1 धाव इथे मिळणार आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. कुठेतरी एखाद दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि पाहूया तो येतोय का. पुढचा बॉल आणि अगदी लॉफ केलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये असणार आहे. 1 धाव नक्कीच इथे कंप्लीट केली आहे आणि पंचांबरोबर देखील आपण पाहतोय थोडंसं हास्यास्पद काहीतरी मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 9 बॉल 17 धावा. नीती यावेळी देखील मोठ्या फटक्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. मार्क 1च धाव इथे देखील मिळणार आहे. पुढातला चेंडू आहे ते देखील व्ही रिजन मध्ये खेळणं किती गरजेचं आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या अगदी मध्ये खेळणं किती गरजेचं आहे. टर्फ क्रिकेट आहे. एक वेगळं आव्हान घेऊन येतं टर्फ क्रिकेट आपल्या समोर. 8 चेंडू आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता. 8 बॉल 16 टू विन. प्रत्येक बॉलवर 2 धावा हव्याच आहेत. चला साई श्रद्धा स्पोर्ट्स टीम थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. यावेळी अतिरिक्त आहे का धाव. पंचांकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. सर व्हाईट बॉल द्या. थँक्यू. पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ केलाय. झेलची शक्यता असणार आहे. चूक होत नाहीये आणि झेल देखील टिपलाय. गुड कॅच. सौरभची खेळी संपुष्टात आली आहे. ही पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं होतं. ती पार्टनरशिप देखील इथे ब्रेक झाली आहे आणि मोठी विकेट जात आहे हिटमॅन 6 संघाची. 7 बॉल जिंकण्यासाठी 15ची अजूनही आवश्यकता असणार आहे. साईनाथ अय्यर यांनी जर षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अक्षय अय्यर यांच्याकडून. आवश्यकता आहे का. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता जरूर आहे. षटकाराची देखील असणार आहे. बघूयात पाळ्यात चेंडू येतोय का. जबरदस्त शरीर यष्टी देखील पाहायला मिळते. त्याचा वापर होतोय का. ताकदीचा देखील वापर इथे होतोय का. ताकदीचा देखील वापर केलाय पण धाव इथे फक्त 1च मिळणार आहे. मॅच क्लोज सिच्युएशन मध्ये क्लोज एन्काउंटर पाहायला मिळणार आहे. रोमहर्षक आणि हृदयाचा ठोका चुकवणारा हा देखील सामना आपल्या समोर येणार आहे. कारण शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये 14 धावा. 6 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे आणि फक्त साई श्रद्धा स्पोर्ट्स 1.5 मिनिटांची अवधी शिल्लक आहे. त्या 1.5 मिनिटांमध्ये हे षटक फेकणं गरजेचं आहे. टाइम चालू आहे. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. काय घडणार आहे मॅच मध्ये. भारतीय संघ देखील इथे ऑल आउट झालाय 330 धावांवरती. भारतीय वुमेन्स टीम वर्ल्ड कप मॅच इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. 6 बॉल्स 14 टू विन. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याचा नक्कीच केला होता प्रयत्न. पुढ्यातला बॉल होता. अगदी पुढ्यातला चेंडू होता आणि त्या चेंडूवरती देखील लॉफ करण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट बॅटनी केला. बॅटची कडा. बॉलर कोण आहेत तर सतीश भोईर येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड विकेटनी मारा करत असताना यावेळी काय घडलंय. यावेळी इथे स्ट्रेट सरळ जाऊन यष्ट्यांना आदळलाय. बॉल यष्ट्यांना आदळलाय. आता इथून सिंगल डबलनी होणार नाहीये. एक मोठा फटका गरजेचा आहे. बघा तो एक मोठा फटका येतोय का. तो कुणाच्या बॅटमधून येतोय. जर तो मार्कच्या बॅटमधून आला तरी चालेल. जर तो साईनाथच्या बॅटमधून आला तरीही चालेल. पण साईनाथला पारितोषिक मिळणार आहे. सतीश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. 4 बॉल 12ची अजूनही आवश्यकता असणार आहे. इथे देखील तोच प्रयत्न झालाय पण ऑन रिजन वरती. पुन्हा एकदा ऑन रिजन वरती प्रयत्न झालाय. 3 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. हिटमॅन सीसी खूप महत्वाची मॅच. खूप निर्णायक मॅच त्यांच्यासाठी आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. बॉल चेक करतायत. बॉल चेक करतायत. हा सर त्याची काळजी तुम्ही नका घेऊ. फेअर गेम होईल यात ती मात्र शंका नाहीये. आणि मोमेंटम ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. हे माइंड गेम्स आहेत आणि हे खेळले जातात. विशेषतः अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे खेळले जातात. त्याचा फायदा होतोय का मार्कला.
त्याचा फायदा झालाय का? तर त्याचा फायदा नाही झालाय, कारण सतीशकडे देखील तो अनुभव आहे, सतीशकडे देखील ती क्षमता आहे आणि तो मागे हटलेला नाहीये. तो कुठेही मागे हटत नसताना चांगला चेंडू हाताळला, चांगली कॅच पकडली आणि आता सामना अगदी डोलामान परिस्थितीतनं अगदी सुदृढ परिस्थितीमध्ये आलाय टीम साई श्रद्धा स्पोर्ट्स या संघासाठी, कारण जिंकण्यासाठी 2 बॉल आणि अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. राहुल गुप्ता येतात बॅटिंग करण्यासाठी. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न केला होता, पण झालेलं काही नाहीये. 22 स्वरूपानी की अंगाला चेंडू आदळलाय. 22 आहे सर, लेग 22 आहे, 22 आहे. थँक्यू सो मच. 1 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. जिथे कुठेतरी मॅच थोडीशी